अखेरीस राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुप्रतीक्षित असणाऱ्या हप्त्याचा आता जी.आर. आलेला आहे आणि यामुळेच राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे। आपण पाहतो जेव्हा लाडकी बहीण योजनेचा जी.आर. येतो तो जी.आर. आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असते, कारण त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असतात आणि तेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे आणि त्या संदर्भातील अधिकृत जी.आर. देखील आलेला आहे। आता हे वितरणाची प्रक्रिया नक्की कधी सुरू होणार आहे, त्यासोबतच लाडक्या बहिणींना यावेळी तरी 2 महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत की नाही, असे विविध प्रश्न या निमित्ताने तुमच्या मनामध्ये असतील तर चला सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपला चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो। आता हा जी.आर. नक्की काय सांगतोय आपण पाहणार आहोत, तर चला अधिकृत जी.आर. जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत। तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा महत्त्वाचा जी.आर. आपण पाहू शकता। हा जी.आर. आहे आणि जी.आर. आलाय कधी, तर जी.आर. आला आहे 8/7/2026, म्हणजेच की काल संध्याकाळी हा जी.आर. आला आहे। यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीच्या निधी वितरण करण्याबाबतचा लेखाशीर्ष 2235 D-767 निमित्ताने हा जी.आर. असणार आहे। आता हा जी.आर. नक्की काय सांगतो, तर बघा, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातींसाठी विशेष सहाय्य विभागातून किमान निधीमधील या ठिकाणी 3000 कोटी इतका निधी त्या ठिकाणी मंजूर आहे आणि यातीलच आता माहे जून 2026च्या हप्त्यासाठी 309.54 कोटी, म्हणजेच की 1500 रुपयेच येणार आहेत। लक्षात घ्या, हा फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आता यामध्ये बघा, मी आधी देखील सांगितलं होतं आपल्या चॅनलवर आणि पेजवर की 10 तारखेच्या आधी सर्व जी.आर. येतात आणि हा जी.आर. आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण सुरू होतं। आता अनुसूचित जाती घटकांमधील ज्या महिला आहेत, एससी असेल, एसटी असेल, आता ओबीसी असेल आणि ओपन असेल, सर्व प्रवर्गाने त्या ठिकाणी 10 तारखेच्या आधी महिला व बालविकास विभागाला निधी द्यायचा असतो आणि तो निधी महिला व बालविकास विभागाकडे आल्यानंतर महिला व बालविकास विभागाने 15 तारखेच्या आत तो निधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करणे सरकारच्या वतीने बंधनकारक करण्यात आला आहे, कारण नवीन लेखशीर्षाखाली लाडकी बहीण योजना आता चालणार आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15 तारखेच्या आत वितरण होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की वितरण सुरू कधी होईल, तर 12 तारखेला हे वितरण सुरू होण्याची मोठी शक्यता आहे। 12 तारखेनंतर 12, 13, 14 अशा 3 दिवसांमध्ये राज्यभरातील सर्व महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत। लक्षात घ्या, हा माहे जून महिन्याचा हप्ता असणार आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतच्या कोणत्याही प्रकारचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही, त्यामुळेच माहे जून महिन्याअंतर्गत 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। कोणाला जमा होणार, तर ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आला आहे त्या सर्व महिलांना हा जून महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा झाला का नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून तुमचे प्रश्न देखील कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।